देशात राज्यात भाजप मोठा पक्ष असतानाही जिल्ह्यातील सहकारात भाजपला मोजलं जात नाही, हे दुर्दैव आहे। त्यामुळे कार्यकर्ते पदापासून वंचित आहेत। शिरोळ तालुक्यात भाजप कार्यकर्त्यांची ताकद आहे। त्यामुळे विधानसभा निवडणुकीत तालुक्यात भाजपचाच उमेदवार द्यावा, अन्यथा आम्हाला वेगळा विचार करून हनुमान बनून लंका पेटवणार असल्याचा इशारा भाजप नेते व पंचायत राज समिती प्रमुख डॉ. संजय पाटील यांनी केला। नृसिंहवाडीतील संजय सांस्कृतिक सभागृहामध्ये शिरोळ तालुका भाजप कार्यकर्ता संवाद मेळावा व भाजपचे निष्ठावंत जुने कार्यकर्ते संजय माने यांना दुचाकी गाडी प्रदान कार्यक्रमात डॉ. पाटील बोलत होते। अध्यक्षस्थानी माजी नगराध्यक्ष रामचंद्र डांगे होते। यावेळी डॉ. संजय पाटील यांनी निष्ठा, त्याग व परिश्रम पक्षासाठी काय असतात हे संजय माने यांच्याकडून घ्यावं व त्यांना पाहावं असा सल्ला त्यांनी दिला। पुढे बोलताना डॉ. संजय पाटील म्हणाले, जिल्ह्यातील सहकारातील निवडणुकीत भाजप कार्यकर्त्याला संधी दिली जात नाही अशी खंत व्यक्त केली। विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यात पक्षाला किमान 4 जागा मिळाव्यात, त्यातही शिरोळ विधानसभेसाठी भाजप पक्षाचाच उमेदवार असावा, अन्यथा आम्ही सोयीची भूमिका घेऊन आपली ताकद दाखवली जाईल असा इशारा त्यांनी दिला। यावेळी भाजप युवा आघाडी प्रदेश सचिव सुशांत पाटील म्हणाले, राज्याचे भाजपा नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत शिरोळ विधानसभा उमेदवारीबाबत 2 दिवसांपूर्वी चर्चा झाली आहे। महापुरात पूरग्रस्त कुटुंबाच्या मदतीसाठी तसेच कायमस्वरूपी महापुराचा तोडगा काढण्यासाठी मोर्चा काढला। 10,000चं सानुग्रह अनुदान मिळावं अशी मागणी केली। यासह शिरोळ तालुक्यात केलेल्या विकास कामाचं सुशांत पाटील यांनी लेखाजोखा मांडला। यावेळी संजय माने, आदलिंग चौगुले आदींची भाषणं झाली। मेळाव्यात सुनील पाटील, मुकुंद पुजारी, महावीर तकडे, पोपट पुजारी, सुमित पाटील, जयपाल माणगावे, रवींद्र शहापुरे, आमगोंडा पाटील, गुरु खोचरे, राजू फल्ले, सुदर्शन माळी, वैशाली पाटील, उज्ज्वला बरगाले आदी उपस्थित होते। शेवटी अविनाश शंभू शेट्टी यांनी आभार मानले। मराठी एस न्यूजसाठी कुरुंदवाडहून संदीप अडसूळ। भाजपला गृहीत न धरता आणि उद्याच्या निवडणुकीमध्ये युती झाल्यानंतर भाजपचे कार्यकर्ते काय करतात आमच्यावर येतातच असं जर कुणाची भावना असेल तर ती खरी आहे काय? खरं आहे काय? गृहीत धरून तुम्हाला कोण राजकारण करत असेल तर करणार काय? करणार काय? होय का नाही सांगा, म्हणजे मला पुढे झालं बरं। हे कोण तर गृहीत धरलं हे काय करतात? सुशांतनं म्हटलं, पहिला देश मग पक्ष नंतर मी, शेवटी मी जगलो पाहिजे ना, टिकलो पाहिजे ना। मी जर जगलो नाही, मी जर टिकलो नाही, मी जर काही माझं असं राहिलं नाही तर मी पक्षाला कसं टिकवणार आणि पक्ष निघलं तर देशाचं कसं टिकवणार? ते मात्र कुठंतरी स्वतःसाठी भारतीय जनता पार्टी कार्यकर्ता म्हणून आपल्याला वाटचाल करणं गरजेचं आहे। आम्ही तर पुढे गेलो। आता मी स्पष्टपणे सांगितलंय, हे नाही तर ते, एक तर इकडनं करा नाही तर तिकडं आहे आणि मला काही फरक पडत नाही। भाजपनं दिलं तरच माझं घर चालतंय असं काहीही नाही। मी उद्योग समूहातर्फे दिलंय, भाजपनं दिलेलं नाही। त्या भाजपनं दिलं पाहिजे, फंड दिला पाहिजे, भाजपनं असं केलं पाहिजे म्हणून घर चालते असं नाही। आणि आज सगळ्यात टक्क्याटोक्यात बाहेर पडून मी आता बाहेर पडले, मी आता रिकाम आहे। तसं मराठीमध्ये सुशिक्षित बेरोजगार तसा आहे, एक मुलगा धंदा बघतो, एक मुलगा राजकारण होतो, मला काही कामच नाही आहे। आणि ते माहिती आहे ना, हनुमान पर्यंत पडणार नाही, लक्षात ठेवा। आणि मी हनुमान आवडला तुम्ही आमचेच आहे, तेव्हा आपण सगळे मिळून एकत्र काम करूया। उद्याच्या भूमिकेमध्ये भाजप टिकवायचं, आता परिस्थिती बिकट आहे आणि त्यामुळे भाजप टिकवायचं तर आपल्या सगळ्यांना अतिशय ताकदीने जावं लागेल। महायुतीचं जे असेल ते होईल ते होईल, पण अजून खंबीरपणे सांगायचं आहे, भाजपचाच उमेदवार पाहिजे। आणि त्यामुळे माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे, मी आजच्या कार्यानिमित्ताने विनंती तुम्हाला करायची आहे, तुम्ही सगळे जर कोरमधले आहे, भाजपमधले आहे, भाजपच्या कोरमधनं कसं कानातलं कानात सांगायचं हे तुम्हाला माहित आहे। इथं RSSचे लोक आहेत, इथं गो संघटनेचे लोक आहेत, इथं तुमचे जुने भाजपची सगळी निष्ठावंत सगळी जुने आहेत, त्यानंतर बजरंग दलचे आहेत, ही सगळी मंडळी आहेत। त्यामुळे तुम्हाला माहिती आहे कानात 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 कान कसं सांगायचं। कानात कानात सांगायला चालू करा। काय सांगायला चालू करा? कमळच पाहिजे, जमलं तर कमळ नाहीतर नाही। काय सांगायचं? काय सांगायचं? जमलं तर कमळ नाहीतर नाही। अशा प्रकारच्या भूमिका आपल्या आपल्या कानात सांगायला चालू करा।
आपल्या सगळ्या लोकांना सांगा चालू करा. जेव्हा आता मुकुंदादा म्हटलं जाहीरपणे सांगा कानात मी सांगा, पसरू दे सगळीकडे, व्हॉट्सअपवर टाका, ग्रुपवर टाका, वनवा पेटवा. जो वनवा पेटत नाही, जो दंगा होत नाही, भाजपचा नेता, भाजपचा कार्यकर्ता, भाजपचा कार्यनेता इथं विधानसभेत जोपर्यंत लढत नाही तोपर्यंत भाजप थांबणार नाही. ही भूमिका वर गेली पाहिजे. काय गेली पाहिजे? ही भूमिका आता वर गेली पाहिजे. आणि त्यामुळे भाजपचंच तिकीट घ्या, आमची काय हरकत नाही. आम्ही काय म्हणतोय, आज हे जे आहे ते कमळाचं चिन्ह घ्या आणि कोणी लढू नका. आमचं जाहीर आव्हान आहे, हे घ्या कमळाचं चिन्ह, कोणी लढू दे. मग विद्यमान लढू देत का आम्ही लढू दे, कोणी लढू दे, कमळाचं चिन्ह घेऊन लढवा, आमची काय हरकत आहे. बरोबर चुका आहे? नाही हे येत नाहीत म्हणून हे नको, हे येत नाहीत म्हणून हे नको, तर मी काही जाहीर स्पष्टपणे बोलणार नाही. मग हे नको काय? कारण ही सुप्त शक्ती आहे तुमची ताकद फार मोठी आहे, मला माहिती आहे. काँग्रेससारखं नाही तुमचं. राष्ट्रवादी वाऱ्यावरची वरात नाही. दीपक रानमाला विचारा, अध्यक्षला विचारा.